तर नॅन्सी काय म्हणली तुम्ही ऐकलंच असेल. नॅन्सीनं सांगितलं तसं मी आणि नॅन्सी आणि माझी फ्रेंड चाललो आहे की माझ्या एका फ्रेंडच्या श्रीमंत फंक्शनला. इकडं तेलंगणामध्ये श्रीमंत फंक्शन म्हणतात, पण आपल्या इकडं डोहाळ जेवण. पण आपल्या इकडं डोहाळ जेवण 7व्या महिन्यात असते, ह्यांच्या इकडं 5व्या किंवा 9व्या महिन्यात असते. हिचं 5व्या महिन्यातलं डोहाळ जेवण होतं. त्यामुळं आम्ही रेडी होऊन निघालो होतो आणि रेडी होऊन निघालो तर पहिल्यांदा तिथं जेवायची होती पोटपूजा. पोटपूजा चालू करायची होती तर अगोदर ऑलरेडी माणसं बसली होती. तेवढ्यात मग ह्या आमच्या फ्रेंड एकत्र गोळा झाल्यावर मी ह्यांचा व्हिडिओ घेतला. आणि ही आहे बघा फोनवर बोलती, तिचं बेबी शॉवर आहे. ही आहे मदर. आणि मग बाकीच्यांचं जेवण झाल्यावर आमचं पण जेवण झालं. आम्ही तोपर्यंत वेट करत होतो आणि आमचं जेवण झालं सगळ्यांचं. आम्ही निवांत बसलो होतो तोपर्यंत त्या मैत्रिणीच्या घरातल्यांचं जेवण चालू होतं. जेवण झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. तोपर्यंत असा मैत्रिणीचा आमचा टाईमपास चालू होता व्हिडिओ घ्यायचा. व्हिडिओ घेतलं, टाईमपास केला आणि डायरेक्ट मग त्यांच्या आतमध्ये घरात गेलो. तर हे होतं बघा डेकोरेशन. ह्यांच्या इकडं पहिल्यांदा साडी नेसत नाहीत. मग त्यांच्या आईनं, मुलाच्या आईनं आहेर करायचा आणि नंतर तिला साडी नेसायला द्यायची. मग नंतर ती नेसून येणार. मग असं आहेर वगैरे करून झालं, तिनं साडी वगैरे घेतली आणि आतमध्ये नेसायला गेली. तोपर्यंत काय आम्ही वेट करत होतो. तोपर्यंत सगळ्या एवढ्या आम्ही बायका जमलो होतो. घरातल्या घरात होतं बेबी शॉवर, पण हे सेकंड टाईम असल्यामुळं तिनं काही जास्त मोठं केलं नाही. सेकंड टाईम होतं, पण हाऊस पण लागते हो करायला. सेकंड टाईम काही जोक नाही, पण मोठं केलं होतं. तिच्या मानानं भरपूर मोठं केलं होतं. आणि ही होती चेअर वगैरे, हे डेकोरेशन होतं. आणि आपल्या इकडं फराळाचं म्हणजे करंजा वगैरे आपल्या गावाकडची सगळी येणारी घेऊन येतात, पण इथं त्यांच्या घरातलीच बनवतात. आणि हे होतं तिच्या मुलाच्या फर्स्ट बर्थडेचं व्हिडिओ होतं. ते टी व्हीला लावलं. मला हिचा डान्स आवडला म्हणून मी हिचं थोडंसं शूट घेतलं. डान्स कसला छान करते बघा. आणि त्यानंतर हिची साडी वगैरे नेसच तर आम्हाला इथं दिलं होतं तोपर्यंत कोल्ड्रिंक्स प्यायला. नॅन्सी कशी पिते बघा कोल्ड्रिंक्स. आणि आलीच मग तिची एंट्री झाली. माझी मैत्रीण, तिचं बेबी शॉवर होतं. मग तिची सासूच तिला हळदी कुंकू वगैरे लावून औक्षण करून घेतलं. आणि आपल्या इकडं हळदीला कशा हळदी लावते तसं हिच्या पायाला, गालाला वगैरे अगोदर हळद लावून घेतली. इकडं हळदीला खूप मान आहे. कुठलंही छोटं मोठं फंक्शन असेल तर सगळ्या बायका पायाला, हाताला, अंगाला पूर्ण हळद लावून घेतात. तसं हिला लावून घेतलं. आणि त्यानंतर मग तिचा नवरदेव आला आणि मग ती ओटी भरायचं चालू केलं. मग ही घरातल्यांना सगळ्यांना मान होतं. इकडं काही जास्त साडी वगैरे घेऊन येत नाहीत, गिफ्ट बनवून घेऊन येतात. मग हिनं या सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावलं. हळदी कुंकू लावताना आपल्याला पण हळद लावत होती आणि हळद लावून एक डोक्यात फूल घालायला देत होती. इकडं फुलाला आणि हळदीला खूप मान आहे. मी फर्स्ट टाईम अटेंड केलं इकडं तेलंगणामधलं श्रीमंतम फंक्शन. आणि त्यानंतर मग तिच्या घरातल्यानी फोटो काढून घेतले. तोपर्यंत आमचं इकडं चालू होतं. आणि त्यानंतर इकडं आरती कशी, जिचं डोहाळ जेवण आहे तिला 5 किंवा 7 आरत्या म्हणते. बघा आता कसं आरत्या म्हणते. आपल्या इकडं कसं औक्षण करून घेते तसं त्या प्रकारे त्यांच्या आरत्या तेलुगूमध्ये म्हणतात. नंतर मी आणि माझ्या फ्रेंडनी त्यांना केक घेऊन गेलो होतो आणि मग म्हटलं केक कटिंग करा. मग ह्या दोघांनी केक कटिंग केलं. हे आहे बघा हिचं मिस्टर आणि हिचं बेबी शॉवर होतं. आणि त्याच्यानंतर मग नॅन्सीनं केक वगैरे खाल्ला. केक खाल्ल्यानंतर अशा प्रकारे आम्ही श्रीमंतम फंक्शनला अटेंड झालो आणि लास्टला आमचं फोटो सेशन झालं. असं होतं. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मग भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय. कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा.